नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ बघून आणि थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल काय व्हिडिओ आहे. तर हो, हा आम्ही गेलो होतो लग्नाला, पण हा आहे ना माझ्या सासरीकडचा व्हिडिओ आहे. तर मी अचानकच ठरलं आमचं म्हणजे या कार्यक्रमाला जायचं. खूप आदल्या दिवशीच ठरलं सायंकाळी की जाऊयात आणि नेक्स्ट डेलाच लग्न होतं. तर त्याच्यामुळे आहे ना खूप झटपटीत तयारी केली आणि मग आम्ही सकाळीच चालले गेलोत आणि लग्न दुपारचं होतं. त्याच्यामुळे सासरचं लग्न होतं, गावातलंच होतं. म्हणजे जे माझे लहान दीर आहेत ना त्यांचा तो मित्र आहे, तर त्यांचे लग्न होते. तर तिथे गेलेलो. तर तेच थोडंफार शूट केलं, तुम्हाला तेच दाखवायचं होतं. कारण की 2 दिवस व्लॉग आले नाही याच्यामुळेच. हा व्लॉग खूप 2-3 दिवस आधीचा आहे. तर इकडे बघा, अद्दूचं लग्नात खूप एन्जॉय केली ती, खूपच एन्जॉय केली. किती आईस्क्रीम खात होती. तिला आज असं वाटत होतं मी खूप आझाद पंचीसारखं तिला वाटत होतं. खूप आईस्क्रीम खाल्ली ती. मी तिला टोकत होते पण ती काही ऐकत नव्हती. आणि ही चारून देत आहे ती तिची बडी मम्मी आहे आणि ती बघा ती तिला चारून देत आहे आणि तिची बडी मम्मी तिला चारून देत आहे. असं तिचं प्रेम होतं जात होतं तिच्या बडी मम्मीवर. तर तिकडे गेल्यानंतर हे ना अदूसुद्धा खूप छान खेळत होती. ही सुद्धा तुम्हाला माहीतच असेल, ही जी मुलगी दिसत आहे ती माझ्या लहान जाऊची मुलगी आहे. दोघांमध्ये फक्त 3 महिन्याचा फरक आहे. तर अद्दू 3 महिन्यांनी मोठी आहे आणि ही 3 महिन्यांनी लहान आहे. तर 3 महिन्याचाच फरक आहे, पण दोघंही भेटलं ना खूप छान खेळतात, हसतात. आणि माझी ही लहान जाऊ आहे आणि माझ्या मागे जी बसून आहे ना ती माझी सासूबाई आहेत. तर असं माझं परिवार आहे. तुम्हाला मी माझ्या परिवारांचं जसं जमेल तसं मी तुम्हाला भेट देण्याचा किंवा ओळख करून देण्याचा मी प्रयत्न करते. तर इथे लग्न लागायची तयारी सुरू होती. तर सगळे मंडळी बसले होते आणि इकडे बहिणी बघा किती छान आईस्क्रीम खात होते. आणि आता इथे झाली आहे आपली नवरी आणि नवरदेवाची एंट्री. खूप सुंदर असं एंट्री केली आहे त्यांनी. एंट्री सॉन्गसुद्धा इथे वाजत आहे, म्हणून मी तुम्हाला जे रिअल आहे ते दाखवू नाही शकत. कारण की तुम्हाला माहीतच आहे, गाण्याचा जर आवाज आलं आपल्या यूट्यूबमध्ये की कॉपीराईट इश्यू येतं आणि ते मला होऊ द्यायचं नाही आहे. तर इथे गाणं वाजत होतं म्हणून मी हे एवढं व्हॉइस ओव्हर करत आहे. अदरवाईज जसं होतं मला तसं दाखवायला आवडते तुम्हाला. तर तुम्हालाही बघता आलं असतं रिअल काय झालं, काय आवाज, कोण काय बोलत आहे सगळं असं. तर इकडे बघा किती छान नवरी आणि नवरदेव किती सुंदर दिसत आहेत. किती छान तयारी केली आहेत. मस्त तयारी केली होती. दोघेही मस्त दिसत होते, सुंदर दिसत होते. तर त्यांची एंट्री झालेली आहे आणि आता लवकरच अक्षतासुद्धा पडणार आहे त्यांच्यावर. तर हे सगळे मी तुम्हाला दाखवायला थोडंफार शूट केलं, कारण की माझ्याकडे आहे ना याच्या व्यतिरिक्त दुसरा काही पॉईंटच नव्हतं तुम्हाला दाखवायला. आणि व्लॉग तुम्हाला इंटरेस्ट येईल असं मी दाखवावं मला असं वाटतं, कारण की काही ओबडधोबड मी तुम्हाला शूट करून दाखवू नाही शकत. तर इकडे बघा किती सुंदर स्टेजवर डेकोरेशनसुद्धा खूप सिम्पल आणि सोबर असं केलं होतं. मागे हे ना चेअर वगैरे सगळे सोफे वगैरे बसायला होते, पण आम्ही हे ना समोर गादीवर बसलोत, कारण की सोफ्यांवर जागाच भेटत नव्हती आम्हाला बसायला त्याच्यामुळे. तर इकडे नवरी आणि नवरदेवसुद्धा स्टेजवर गेले. आता तुम्ही अक्षदा पडताना मी तुम्हाला रिअल दाखवणार. मंगलाष्टक कोणी म्हटलं, काय म्हटलं ते तर तुम्ही नक्की बघा.
त्यानंतर जास्त काही शूट केलं नव्हतं. त्यानंतर तिथे नवरी आणि नवरदेवाचं छान फोटोशूट असं चालू होतं. त्याच्यानंतर आम्ही त्यांना सगळी फॅमिली मिळून सुलग्न लावलं, छान गिफ्ट दिला. मग त्यानंतर हे जे फोटोज आहे ना, आम्ही कोणताही कार्यक्रम असलं की बायांचं तुम्हाला माहीतच असतं, एकत्र आले की फोटो काढणं हे मस्ट असतं त्यांचं आवडतं काम तेच असतं. तर आम्ही इकडे 4 जावा होतो आणि हे अहो वगैरे म्हणजे जे आमची फॅमिली वगैरे होती ते तुम्हाला फोटो थोडंफार इथं ॲड केले आहेत. तर असाच होता आजचा व्हिडिओ. सुलग्न लावलं, त्यानंतर जेवण केलं, मग आम्ही घरी गेलो. तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि ही माझी पूर्ण फॅमिली आहे.